नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत. सुरुवातीलाच नवी मुंबईतून बातमी आहे आणि बातमी आहे साम टीव्हीच्या दणक्याची. शवगृहामध्ये मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी तब्बल 2000 रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. नवी मुंबईतल्या वाशी रुग्णालयातील माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर शवघरात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. या कामगाराला कामावरून काढण्याचे आदेश महापालिकेने संबंधित ठेकेदाराला दिलेत. मूळची कानपूरची असलेली 23 वर्षाची तरुणी नवी मुंबईतल्या ऐरोलीत पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. रविवारी पहाटे तिने राहत्या खोलीत गळफास देऊन आत्महत्या केली. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तिचे आईवडील उत्तर प्रदेशातून तत्काळ नवी मुंबईत दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते वाशी रुग्णालयात गेले असताना शवगृहातील कर्मचाऱ्यांनी तिच्या आईवडिलांकडे पैशांची मागणी केली. माणुसकीला काळीमा फासणारी घटना साम टीव्हीने दाखवताच प्रशासनाला जाग आली आणि त्या महापालिकेनं या कामगाराला कमी करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले.